माझंच नशीब फुटकं. कुणासाठी ना काही करण्याची सोयच राहिलेली नाहीये ग. एकदा नाव पडलं ना कानफाट्या की तो कानफाट्याच. आई तुला रडायला काय झालंय? मी साधा प्रश्न विचारला तुला. हो पण शेवटी उलट तपासणी माझीच ना. अगं उलट तपासणी कुणीही करत नाहीये तुझी. तू श्रीला भेटायला का गेली होतीस हा साधा प्रश्न विचारला मी तुला. फार अडचणीत आणलाय का मी तुला? मी कशाला अडचणीत येईन? माझं काही चुकलेलं नाहीये. त्यांच्या आजींचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी लग्न मोडू नये म्हणून त्यांचे पाय धरायला गेले होते मी. माझ्या लेकीचा संसार वाचावा ना म्हणून गेले होते. तेच सगळं करायला तू कशाला गेलीस? याची काहीही गरज नव्हती. आई आजी बघतायत ना सगळं, मग त्या करतील ना सगळं नीट. यात तू श्रीचे पाय धरण्याचा प्रश्न येतोच कुठे? पुढच्या आठवड्यात तारीख पडली आहे जानू घटस्फोटाची. आई प्लीज तू या सगळ्यात पडू नकोस. कशी पडू नको? तुला माझ्याबद्दल माया नसली ना तरी चालेल, पण मी समजते स्वतःला तुझी आई. आई प्लीज, मी असं काही म्हणाले नाहीये. सगळे म्हणतात, कळतं बरं मला. तोंड फक्त माझंच दिसतं. आई उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. तुला कुणी काही एवढं बोललेलं नाही. आता तू नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे वागतेस, कुणाला काहीच सांगत नाहीस. आता घरात कोंडून ठेवता का मला? हे बघ पेंट्या, कला हातपाय धुवून आले. काय पाहतोयस? तुझा हात सुरकुतलेला, प्रेमळ, सॉफ्ट, अनुभवी, स्थिर. आईजी तू जाशील ना अमेरिकेला ट्रीटमेंटसाठी?